नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता विलेपार्ले पूर्व पितळेवाडी आणि इथल्या 2 वहिनींना भेटणार आहोत. दीपाली शेटे आणि अवनी पेडणेकर अशा या 2 वहिनी. आजच्या भागात काहीतरी वेगळं घडणार आहे. नेमकं काय घडणार हे आत्ता सांगितलं तर त्याची मजा ती काय. चला सुरुवात करूया. भेटूया पहिल्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. आता नाव सांगा. दीपाली विक्रम शेटे. माहेरचं नाव? दीपाली संजय आडे. आडे. माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. हां. आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे 2 नंबरच्या जाऊबाई. नमस्कार. या 3 नंबरच्या जाऊबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी मुलगी आहे. बर. ही पुतणी. चला म्हणजे सगळं एकत्र कुटुंब. हो. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? मी घरीच असते. गृहिणी आहात. बरं. मिस्टर काय करतात? इमिटेशन ज्वेलरीचं बिझनेस आहे. मॅन्युफॅक्चरिंग. इथे कोलडोंगरीला. कोलडोंगरी. आणि मग हे कुठे भेटले तुम्हाला? ते नाही भेटले. त्यांची मामांनी स्थळ आणलं होतं, सुचवलं होतं असं. बरं. कसा आहे स्वभाव त्यांचा? छान आहे. मन कोणाचा? मिस्टरांचा विचारला ना. हां. मग त्यांचाच सांगते ना. चांगला आहे. बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. तुम्ही चिडतच नाही असं मला वाटत असेल चेहऱ्याकडे बघून. चिडता? स्वतःवर नाही. काय गोड हसतायत ते. आज म्हणजे ना असे कचाट्यात सापडल्यासारखं झालंय त्यांना. ते काय बोलतच नाहीयेत. मी प्रश्न विचारतो. ओके. तुमच्या किचन मध्ये एका आकाराच्या मोठ्या प्लास्टिकच्या किती बरण्या? 10. किती आहे तो? 9 असते. 9. 10 ते 12 असतील म्हणजे तुम्ही घरात असता की नाही दोघे? असतं पण बरण्या कुठे बरण्या कुठं मोजताय तू? बर. हे बक्षीस गेलेलं आहे. पुढचा प्रश्न मी तुम्हाला शब्द देणार. शब्द आहे जांभळा. जांभळाच्या झाडाला पाणी वाहते वाकून. विक्रमचं नाव घेते तुमचं मान राखून. अरे वा वा वा. जांभळाच्या झाडाला कळलं का? या पाणी घालतात रोज म्हणून ते झाड वरपर्यंत आलंय. हा. तुमचं काय म्हणणं आहे? घ्या ना. जांभूळ पिकल्या झाडाखाली. हा. ढोल दीपाचा वाजतो. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल दीपाचा वाजतो. वा वा. इतका अप्रतिम उखाणा आजपर्यंत ऐकलेला नाहीये. त्यामुळे पूर्ण बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. अभिनंदन. आणि यानंतर आणखीन एक प्रश्न ज्याच्यामध्ये तुमचा एकही इंग्लिश शब्द येता कामा नये माझ्याशी बोलताना. हा. माहेर कुठलं तुमचं? नाशिक. जाता का कधी नाशिकला? काय जाते? कशा जाता? बसने. बसने जातात. बरं. तुमच्याशी आता गप्पा मारणार. तुम्ही एकही इंग्लिश शब्द वापरायचा नाही. बघूया. तुमचं बालपण कुठलं? मुंबईतला. मुंबईत कुठे? कोलडोंगरी. कोलडोंगरी. आणि शाळा? पार्लेटिक विद्यालय. मग खेळायला वगैरे जायचं शाळेत तुम्ही? हो जायचं ना. कसे जायचात? खेळायला. हा. त्या तासाला काय म्हणायचं? पीटी. पीटी. पिटी. इंग्लिश. अरे हो सॉरी. आणि अशा तऱ्हेने बघितलं तर हे बक्षीस गेलं. पण आता लक्ष्मी म्हणून, कारण 2 उत्तरं चुकली नसती तर पूर्ण बक्षीस मिळालं असतं. आता 1 2 3 4 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. जाऊया आणि भेटूया लगेच आपण त्या पुढच्या बहिणीला. नमस्कार. नमस्कार. एका लग्नाची दुसरी गोष्ट बघता की नाही? वा वा. एवढं? बापरे. नाव सांगा. मी अवनी अमोल पेडणेकर. माहेरचं नाव? रोशनी सुवर्णा. बरं. माहेर कुठलं? मी साकीनाका. हात सोडा ना आता. चालेल. साकीनाक्याला द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर अमोल पेडणेकर. नमस्कार. ही माझी सासू. नमस्कार. ही माझी दुसरी ननंद नमस्कार. कोमल. बर. आणि हे माझे सगळे मित्र म्हणजे बिल्डिंगचे लोक आहेत. हे सगळे काय घाबरले म्हणून नाव राहिलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बर. कधी जमलं लग्न? 19 फेब्रुवारी 2012. म्हणजे आता नवीन नवीन आहे? हा.
जमलं कधी? जमलं म्हणजे म्हणजे ते कधीतरी जमलं असेल ना दोघांचं? नाही, लव्ह मॅरेज. ते लव्ह मॅरेज ते ते 11ला केलं, 11 नोव्हेंबर. 11 वाजता 11 नोव्हेंबर 2011. 11 नोव्हेंबर 2011. 11/11/11. अच्छा. आणि काय झालं 11/11/11ला? आम्ही पळून जाऊन गेलेलो, काय? रजिस्टर केलं. 11/11/11ला पळून जाऊन रजिस्ट्रेशन केलं. बरं. पण तुमचं प्रेम वगैरे जे काय असतं ते झालं कधी? आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत, तिथे भेटलो. हे कधी सांगणार तुम्ही? 13/13/13. बरं, कधी भांडी वगैरे घासलीत का हो घरात तुम्ही कधी? हा. हा. काय झालं सांगा. ते मी शायनेटची पावडर बाजूवाल्यांच्या घरून चोरी गेलेली. मग ती अर्धी पाकिट फोडलेली होती, ती मी उचलून घरी गेली आणि घरी दार लावून बाथरूम मध्ये ती शायनेटची पावडर सगळी मी अंगाला लावून घेतली. थोडीशी खाल्ली, थोडी अंगाला लावून घेतली. खाल्ली. तेव्हापासून त्यांचं मन स्वच्छ झालेलं आहे. काय फायदे होतात बघा पुढे. मग काय झालं? मग काय नाही, परत बराच वेळ झाला बाथरूम मधून बाहेर नाही आली. माईने दार बघितलं तर सगळं पावडर सांडलेलं होतं, तोंडाला लावलेलं होतं. हे सगळं जेव्हा तुमचं कर्तृत्व उजळत होतं पावडरने, तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होतात? मी 3रीत होती. 3री. वा वहिनी, आपण महान आहात. बरोबर. तुमच्या आता या प्रेमात प्रपोज कोणी कोणाला केलं? थांबा, त्यांना बोलवूया का आपण? त्यांना जरा बोलवा. अमोल. हा काय? अमोल. अशीच हाक मारता पहिल्यापासून. बोलवा ना. अमोल इथे. नमस्कार. नमस्कार. आपला मुहूर्त माहितीये का लग्नाचा? आपण कोणत्या मुहूर्तावर लग्न केलं? पहिलं लग्न 11/11ला. पहिलं लग्न? बरं, पहिलं लग्न. अच्छा, म्हणजे एका लग्नाची पहिली गोष्ट. हा, काय झालं एका लग्नाची पहिली गोष्ट? पहिलं लग्न यांच्यावर केलं? हा, म्हणजे तिच्यात दुसरं पण त्यालाच केलं. म्हणजे हा, म्हणजे किती वाजता केलं? पळून जाऊन केलं ते दुपारी 3:30 वाजता. दुपारी 3:30ला. 11/11/11ला. पण खरं सांगू, ह्यांचे प्रताप माहिती आहेत तुम्हाला? पहिल्यापासून माहिती होते? एकच प्रताप माहिती होता. एकच माहिती होता. पण ह्यांच्या बरोबर लग्न केल्याबद्दल मला तुमचा सत्कार करायचा. मी काही प्रश्न विचारतो यांना आता. हा, प्रेमातले काय इंटरेस्टिंग आहे की नाही? तुमच्यासाठी प्रश्न. तुम्ही जिथे बसलाय त्याच्या पाठीमागे कपाटात गणपतीच्या किती प्रतिमा आहेत? तुम्ही सांगा. चला. बरोबर. 12. 12. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. घाबरू नका. 12. बरं, यातली एक चिठ्ठी घ्या आणि उखाणा. एक चिठ्ठी, येणाऱ्या शब्दावरून उखाणा पटकन. द्या इकडे. काय लिहिलंय बघूया. तुम्ही गप्प बसा तिकडे. काय लिहिलंय? अगरबत्ती. अगरबत्ती. अगरबत्तीवर लागली सापाची खून. अगरबत्तीवर लागली सापाची खून. अगरबत्तीवर लागली सापाची खून. अमोलरावांचं नाव घेते, पेडणेकरांची सून. अभिनंदन, बरोबर आहे. खरंच आहे बाबा. तुम्ही घ्या उखाणा. खोक्यात खोका, अगरबत्तीचा खोका, रोशनी माझी मांजर, मी तिचा बोका. एवढाच आहे. आता यानंतर तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारणार, पण एक इंग्लिश शब्द येता का मला? हा, कुठे राहायला होतात बालपणी? मुंबईलाच. मुंबईत कुठे? काश्मीर? नाही. मग साकीनागेल. साकीनाका. मग तिकडनं ऑफिसला कुठे जायचा तुम्ही? नाही, ऑफिसला जायचा ना? तेव्हा लहान होती ना. नाही, मोठे झाल्यावर. बरं, मोठे झाल्यावर कुठे जायचं? ऑफिसला जायचा ना? ते कुठून जायचात? पवईला होती. पवईला होता. पवईला कसे जायचात? 4 चाकी वाहनाने. 4 चाकी वाहनाने जायचात? मराठी. नाही, छान आहे. अप्रतिम आहे तुमचं. 4 चाकी वाहनाने गेलात. मग ते काय कसं जायचं? 4 चाकी वाहनात कसं? स्वतःच चालवायचात? नाही. मग कोण होतं चालवायला? काय बोलतात? 4 चाकी वाहन चालवणारा. हा, 4 चाकी. बरोबर. हा, मग 4 चाकी वाहन चालवणारा जेव्हा होता तेव्हा तुम्हाला तो असंच फुकट न्यायचा फिरायला? नाही. मग पैसे काय द्यायचे ना. कोणाला द्यायचा? त्याला काय बोलतात? त्याला काय बोलतात तेच सांगा. पैसे कुठे ठेवायचा? सीटवर ठेवायचा आणि उतरायचा? नाही. मग तिकीट मिळायचे ना. तिकीट.
आणि इथे बक्षीस गेला. आता थांबा ह्यांचं बघूया, हे सॉलिड आहे हे मला- बघा तुम्ही तो उघडलेला डबा कशात ठेवला होतात, कुठे ठेवला होतात? लाकडाची वस्तू होती अशी, हा त्याच्यावरती तुम्ही डबा ठेवलात. पण ती लाकडाची वस्तू कुठे होती? भोजनाची जी खोली आहे भोजनाची खोली. हा तिथे. तिथे ठेवलं होतं. आणि मग काय झालं? काही नाही, मला तो जेवण झाल्यानंतर तो डबा लावायला होत नव्हता, म्हणजे जमत नव्हता. मग ती समोर बसली होती माझ्या, हा. माझं लक्ष नव्हतं. तिने माझी ते अडथळा बघून तिने मला मदत करण्याचा विचारलं. मग तुम्ही काय म्हणालात? असं बोललो खात्री करू. हा. मग मग तिने तो डबा लावून दिला मला व्यवस्थित. मग मग काय नाही, मी तिला धन्यवाद बोललो. धन्यवाद. हा. मग त्याच्यावरती त्या काय म्हणाल्या? त्यामध्ये की ठीक आहे म्हणून. ठीक आहे म्हणाल्या. हा. मग पुढे? पुढे काय नाही, मी तिला तिचं नाव विचारलं. वा. म्हणजे नाव माहिती होतं, हो पण तरी विचारायचं. हा, आपलं एक सौजन्य म्हणून. मग काय नाही, फक्त एक हास्य दिलं हास्य दिलं. आणि मग? आणि काय नाही, मग मी माझ्या कामाला लागलो. अभिनंदन, तुम्ही वहिनीला बक्षीस मिळवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अभिनंदन. हा आहे तुम्हाला मिळाले. व्हेरी गुड.